मिळालेलं आहे. मी आज तुमच्यासमोर सरळ उभा आहे. मला आठवते ते दिवस, मी पूर्ण वाकून गेलो होतो. म्हणजे मला स्वतःला असं बाहेर निघणं हे ते चालणं म्हणजे एवढं स्ट्रॉंग असताना पण असं हे असं कसं, मग ते आज मी असं सरळ उभं आहे ते सरांमुळेच. हेमंत विश्वनाथ साबळे. माझ्या मनक्याला कमरापासून ते L4 L5 या ह्याच्यामध्ये गॅप, आणि मी खूप वर्षापासून त्याचे पर्याय केले, डॉक्टर बघितले, हे केले. शेवटी ॲडमिट व्हायची वेळ आली. ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी एकच शेवटचा पर्याय सांगितला, ऑपरेशन सुरू, तुम्हाला पर्याय नाही. तर मग मी विचारलं ऑपरेशन कुठल्या प्रकारे होणार. ते म्हणले कॅमेरा एक बोट एवढं फाडलं जाईल वगैरे. मग तिला आम्ही घरचेच वगैरे घाबरले. म्हणलं एवढं म्हटलं की मग ते नकोसं वाटलं. मग आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. डॉक्टर राहुल सर मिळाले, कॉन्टॅक्टमध्ये मिळाले. त्यांनी मग योग्य रीतीने उपचार वगैरे सांगितले. मग त्या लगभग महिनाभर उपचार केले मी, पण मला त्यातनं एकदम पुरेपूर फायदा मिळालेला आहे. आणि आज मी म्हणजे थोडक्यात एक कॅमेरासमोर यायचं कारण म्हणजे की होऊन मला 2 वर्ष झालं ती ट्रीटमेंट करून, पण आज मी एकदम फिट आणि परफेक्ट झालेलो आहे. म्हणजे प्रत्येक कामं करताना माझी, कारण कामं असताना रानातली भरपूर असतात, आणि ते रानात कामं करताना बरेच म्हणजे हे वजं उचलणे हे ते, पण मी ते जाणवलं आधीच्यात आणि आजच्या या 2 वर्षात म्हणजे एवढा फरक आहे. ते मला कमराचा अजिबात त्रास नाही आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे मी वजन उचलू शकतो, काही नाही. पण ते एवढंच आहे की ऑपरेशनपासून मला वाचवलं थोडक्यात असं म्हणता येईल. 2 वर्षापूर्वी तुम्ही आलता माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी. 2 वर्षानंतर आत्ता मी तुमचा रिव्ह्यू घेतोय. आता तुम्ही तुमच्या वडिलांना आणलंय, थोडासा त्रास होतोय म्हणून. त्याच्यानंतर आता तुमचा मी रिव्ह्यू घेतोय 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर तर ह्या 2 वर्षात तुम्हाला अजिबात कुठला त्रास नाहीये, ज्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो तो. ठीक आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे वाहन, म्हणजे ट्रॅक्टर पासून पण मला ते आधी म्हणजे ट्रॅक्टर चालवत होतो तेव्हा ते खूप त्रास, पण आज मी ट्रॅक्टर चालवतोय बरंच हॅवी म्हणजे ह्याच्यामध्ये, पण अजिबात त्रास होत नाही पहिल्यासारखा काहीच. बरं, इतरांना काय सांगू इच्छिता तुम्ही? इतरांना एकच सांगायचं आहे, ऑपरेशनचे जिथपर तुम्हाला जर सांगण्यात येईल की ऑपरेशन शिवाय तुम्हाला पर्यायच नाही, तर हे माझ्या म्हणण्यानुसार हे योग्य नाही आहे. कारण शरीराची चिरफाड करणे आणि परत हे करणे, परत भविष्यात अडचणी येण्याची शक्यता असू शकते. म्हणून माझं म्हणणं आहे की सरळ सांगणे की डॉक्टर राहुल सरांची इथे यावे आणि भेट घ्यावी, त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्यानुसार ट्रीटमेंट घ्या, तर फायदा राहील. धन्यवाद. ह्या सगळ्या पण तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे दिली, त्यात कुठली गोळ्या औषधं, पेन निवारक गोळ्या औषधं वगैरे काही प्रकारची औषधं मिळाली नाहीत मला सरांकडनं. जे काय ते थेरपी काय असेल ते थेरपी घेतलेली त्यांच्याकडून एकदम परफेक्टली. त्रास स्टार्टिंगला झाला, पण त्यांचं म्हणणं होतं त्रास जेवढा होईल तेवढं तुम्हाला ते योग्य होईल. पण मी आज महिनाभर ट्रीटमेंट घेतली, पण मला पुरेपूर फायदा मिळालेला आहे. मी आज तुमच्यासमोर सरळ उभा आहे. मला आठवते ते दिवस, मी पूर्ण वाकून गेलो होतो. म्हणजे मला स्वतःला असं बाहेर निघणं हे ते चालणं म्हणजे एवढं स्ट्रॉंग असताना पण असं हे असं कसं, मग ते आज मी असं सरळ उभं आहे ते सरांमुळेच. धन्यवाद.